ध्यान करा, उद्धव सांगतो, म्हणजे तुम्हाला कृष्णाचं निर्गुण स्वरूप कळेल. यांनी विचारलं, ध्यानाकरता महत्वाचं इन्स्ट्रुमेंट कुठलं आहे, कुठलं उपकरण? ते म्हणले मन. मग ते मन असेल तर ध्यान करता येतं का? हो म्हणले, मनच ध्यानात महत्वाचं आहे. आईन्स्टाईनचं प्रसिद्ध वाक्य आहे, मेडिटेशन इज द हायेस्ट ऍक्टिव्हिटी ऑफ द माइंड. असं तो नाही म्हणला, आईन्स्टाईन नंतरच आहे. म्हणले मन जर नसेल त्यांनी कसं ध्यान करायचं? म्हणले मन नसेल तर ध्यान नाही करता येत. मग आम्हाला ध्यान करता येत नाही का? जाताना मन घेऊन गेलाय तो. उधोजी मन भयो 10-20, 10-20 मन असतात का माणसाला? आणि उद्धवाच्या लक्षात आलं की आपला वेदांत यांच्या प्रेमलक्षणा भक्तीच्या पुढे फिका आहे. उद्धव म्हणला, नाही नाही तसं नाही, पण निर्गुण महत्वाचं आहे. मग एक काम करा ना, तुम्ही आमच्या गोकुळातलं सगळं निर्गुण घेऊन जा आणि कन्हैयाला परत पाठवा. आणि याच्या अंगावर शहारा आला आणि त्याला कळलं की अरे, मी बोलत असलो तरी मी कृष्णांशिवाय जगू शकतच नाहीये. असं होतं की नाही बघा. निर्गुणाचं प्रतिपादन करणारे आपल्या गुरुच्या देहावर प्रेम करतात की नाही? बोला. आणि नाही प्रेम केलं तर ते गुरु प्रेम नसेल तर कसला वेदांत आला? म्हणून सगुण आणि निर्गुण हे विरुद्ध पक्षात ठेवू नका. सगुण आणि निर्गुण या एकमेकांना पूरक गोष्टी आहेत. कशातही अडकू नका. सगळ्याचा यथेच्छ लाभ घ्या. विदुर म्हणला तसं नाही, आपला अक्रूर उद्धव म्हणला तसं नाही, पण ते उद्या येतो म्हणला मी. आणि घरी जातो, चिंतन करतो, काय काय शिकलो वेदांत, पुन्हा येतो. गोपी अशा पायाशी बसल्यात, असं उद्धव असा कट्ट्यावर बसलाय. दिवसभर तो बोलत राहतो. संध्याकाळी एकच वाक्य त्या गोपी असं बोलतात की वाऱ्याने भुसा उडवावा असे सगळे मुद्दे उडून जातात. म्हणलं खरंच आहे की हो. परत जातो. 4 दिवस राहणार होता, 6 महिने राहिला. 6 महिन्याचा कोर्स त्याचा झाला होता थोडक्यात. आणि त्याला कळलं ज्ञान ठेवायची जागा बुद्धी नाही आहे, ज्ञानाचं पॉट आहे ते हृदय आहे. ज्ञानाचं जे भांड आहे ते हृदय. गाळणी आहे बुद्धी म्हणजे फक्त गाळणी. गाळून घ्यायचंय जे ज्ञान आहे ते. शहानिशा करायची ती बुद्धीने करायची, पण साठवायचे कशात? हृदयामध्ये. पुन्हा पुन्हा ही गोष्ट लक्षात घ्याल, जिथे अत्यंत प्रेम आणि तरी भगवंताची सर्वात्मकता, भगवंताची सर्वसत्ताधीश अवस्था जाणलेली असते, हे दोन्ही एकत्र असताना तिथेच भगवंत निवांत विराजमान असतो. एकांगी भक्ती कधी असू नये आणि एकांगी ज्ञानही कधी असू नये. माऊली म्हणाली, भावाचा फुलेरा फुले मतीवरी. भगवंत सर्वत्र आहे, सदा आहे आणि समय हे ज्ञान आहे, पण तो माझा आहे ही भक्ती आहे. ते माझं स्वरूप आहे, मी त्याचा आहे, तो माझा आहे. आणि तो आणि मी दोन नाही आहे, या 3 स्टेप्स आहेत. आणि खऱ्या भक्ताला निर्गुण आणि सगुणामध्ये यथेच्छ विहार करता येतो. हे जेव्हा याच्या लक्षात आलं, त्याला कळलं अरे, मी इतके दिवस चूक करत होतो, प्रेम करताच येत नाही त्या निर्गुणावर, असं मला का वाटत होतं. प्रेम कराय करता द्वैताची कल्पना सुद्धा किती गोड आहे. भक्ती रसायन नावाचा एक ग्रंथ आहे. भक्ती रसायनकार म्हणतात, भक्त्यार्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. भक्तीसाठी कल्पिलेलं द्वैत सुद्धा अद्वैतापेक्षा सुंदर आहे. आणि 6 महिने राहिला आणि गोपींच्या चरणावर मस्तक ठेवलं होत्या. येताना कृष्ण कृष्ण भजन करत होते आला होता, जाताना राधे राधे भजन करत निघाला. आणि जेव्हा गेला, येताना इस्त्रीचे बूट, इस्त्रीचे कपडे, इस्त्रीची पॅन्ट, इस्त्रीचा शर्ट, इस्त्रीचा चेहरा, जाताना कळकट साधा पंचा, त्या पंचाला त्या
गोकुळातली धूळ लागलेली, दाढीचे खुंट वाढलेले, अंगाला सगळं तेल, इथलं गोकुळातला माती लागली आहे, इथली धूळ लागली आहे, रजकण लागले, आणि जाऊन कृष्णांच्या चरणावर मस्तक ठेवलं. देवा मी मूर्ख आहे, त्याच दिवशी नाही का सांगायचं? तिकडे कशाला पाठवलं मला? ते म्हणाले सगळ्याचं दान मी करतो, पण माझ्या प्रेमाचं दान माझे फक्त भक्तच करू शकतात. मी भक्ती देण्याच्या बाबतीत पण असमर्थ आहे, माझे भक्तच फक्त ते देऊ शकतात. आणि आता उद्धवाला कळलं की कृष्ण कसे आहेत. श्रीमन्नारायण नारायण हरी, यानंतर प्रभूंनी मथुरावासियांच्या सुरक्षेकरता अतिशय सुंदर अशी नगरी बांधली, ती म्हणजे सुवर्णाची द्वारका. भारताच्या पश्चिम समुद्र किनाऱ्यावरती बांधलेली ही द्वारका सगळ्या अर्थानं सुसज्ज होती. टाउन प्लॅनिंग करून व्यवस्थित मधुन वाहती मार्ग समांतर, अतिशय सुरेख असे रस्ते, आणि त्या रस्त्यावरती कधी पाणी नाही साठत, इतकं सुरेख वर्णन केलंय. महाभारतात द्वारकेचं वर्णन जास्त आहे. हा भक्तिप्रधान ग्रंथ आहे ना, त्यामुळे ते थोडे येत नाही असं नाही. व्यासांचं ते केव्हा तरी डोकावतं, या कारणाने असं होतं असं. आणि द्वारका निर्माण झाली, सगळं काही व्यवस्थित झालं. नंतर जरासंध आला, पुन्हा आला, पण मोकळीत मथुरा बघून परत गेला. काहीच नाही, कोणाची मारामारी करणार, आणि पडकी घरं तिथे, काहीच नाही. बरं, इथे जरासंधाला जाता येईना द्वारकेपर्यंत, कारण वाटेत मोठाच्या मोठा समुद्र होता. जरासंधाजवळ विमान नाही आहे असं. आणि त्याच वेळेला महाराष्ट्रामध्ये गडबड चालू झाली आहे. शुकदेव सांगतात, राजा, महाराष्ट्रामध्ये विदर्भ नावाचा प्रांत, विदर्भ देश का भूपती भीष्म, विदर्भ देश का भूपती भीष्म, विदर्भ देश का भूपती भीष्म, जैसा पुरंदर सुरमो, जैसा पुरंदर सुरमो, जैसा पुरंदर विदर्भ देश का भूपती भीष्म. विदर्भ प्रांताचा राजा भीष्मक उर्फ भीमक, कैसा जैसा पुरंदर सुरमो, पुरंदर म्हणजे इंद्र, देवांच्या मध्ये जसा देवेंद्र, तसा हा विदर्भातला देवेंद्र होता. मी इथलं सांगतोय बरं. इथं त्यांनी वर्णनच केलंय की राजासीत भीष्मको नाम विदर्भाधिपतिर्महान तस्य भवान पंच भवान पुत्रा कन्यैकाच वरानना. त्याला 5 मुलं आणि 1 मुलगी.
जी 5 मुलं होती, रुक्मी, रुक्म्यग्रजो, रुक्मरथो, रुक्मबाहुरनंतरा, रुक्मकेशो, रुक्ममाली, ही 5 मुलं आणि रुक्मिणी नावाची 6वी मुलगी. अतिशय सुंदर दिसणारी मुलगी. मुलंही होती पराक्रमी, पण मुलं उर्मट होती. पराक्रम आणि उर्मटपणा दोन्ही एकत्र असेल ना तर माणसं पराक्रमाला विचारत नाहीत. अहंकार अत्यंत त्रासदायक आहे. विनयशीलताही पाहिजे आणि तेवढाच पराक्रमही पाहिजे. ते रुक्मिणीमध्ये होतं. रुक्मिणी एवढी सुंदर होती, सालस होती, उत्तम योद्धाही होती, पण तरी विनम्र होती. परिणाम, जिचे नाम ठेविले रुक्मिणी, जी प्रिय झाली सर्वाहुनी. सर्वांना प्रिय हो. आमचे महाराज सांगायचे, लोक तिच्याकडे पाहिलं ना की लोकांना वाईट वाटायचं, का ही मुलगा असती तर हिला राजा केलं असतो आम्ही, ही आता दुसरीकडे जाणार ना. आणि म्हणून पण राजाला पण चिंता वाटायची की हिला योग्य स्थळ मिळेल की नाही. प्रत्येक आई वडिलांना वाटतं, त्यात वडिलांना वाटतं ना, उपवर कन्या होता पितयाच्या काळजास कातरते. मुलगी जेव्हा वयामध्ये यायला लागते त्यावेळेला सगळ्यात धाक कुणाला वाटतो? आईला थोडा वाटतो, पण वडिलांना. कारण वडील मुलीवरती निस्पृह प्रेम करत असतात. लक्षात घ्या, भारतीय संस्कृतीची दृष्टी आहे ही. आईचं मुलावर प्रेम असतं, पण त्यात स्वार्थ आहे की आम्हाला सांभाळेल, म्हातारपणची गाठी आहे आमची. पण मुलगी सांभाळायला मदत नाही करणार, कारण ती तिकडे जाणार आहे. भारतीय प्रपंच पद्धतीप्रमाणे कुटुंब व्यवस्था अशी आहे. म्हणून वडिलांचं सगळ्यात जास्त प्रेम कुणावर? मुलीवर. सगळ्या मुलींनी लक्षात ठेवा, वडिलांना मान खाली घालायला लागेल असं कधी वागू नका. प्रेम बीम सगळं झूट असतं. 2-4 वर्षापुरतं असतं ते आय लव्ह यू, आय लव्ह यू. प्रेम करू नका हा मुद्दा नाही सांगायचा मला सांगायचंय, आई वडिलांना अंधारात ठेवू नका, वडिलांना अंधारात ठेवू नका. तात्कालिक स्वरूपाच्या शारीरिक आकर्षणाचा परिणाम अनेक मुली आपल्या आई वडिलांना इतकं दुखावतात किंवा मुलंही दुखावतात आणि नंतर आयुष्यभर रडण्याची वेळ येते. श्रद्धा नावाची मुलगी आपल्या वडिलांशी भांडून निघून गेली. तुम्हाला सगळीकडे जातपात दिसते बाबा, मेले मी तुम्हाला, ही वाक्य होती तिची. आणि तिचं वाक्य खरं झालं की नाही? हे ज्या तळमळीने सांगतोय ती तळमळ लक्षात घ्याल. माझं काही लग्नाचं काही इतक्यात काही कोणाचं नाहीये. मुलींना हे कळत नाही असं नाहीये, पण त्यांना मिसगाईड करणारे इतके मीडिया आहेत. मी 60व्या वर्षी कसे असेन याचं प्लॅनिंग आता 15व्या-20व्या वर्षी करून ठेवा मुलींना. मुलांनी पण लक्षात ठेवाल, कधीही ते इंटरकास्ट मॅरेजची हल्ली स्टाईलच निघाली आहे. चुकून एखाद्याचं झालं प्रारब्धानी तर तो प्रारब्धाचा भाग आहे, पण कल असा असावा DNA डेव्हलपमेंटचा भाग आहे यात. कारण एकाच पद्धतीचे DNA असतील त्यावेळेला ते पिढ्यानपिढ्या चांगले चालत राहतात. DNA डिस्टर्ब झाले ना तर परिणाम लगेच 2-4 पिढ्यांनंतर निर्वंश होतो, असं याच्या डॉक्टरी शास्त्राप्रमाणे सांगतो मी आपल्याला. आणि म्हणून खूप विवेकाने हे करा, हे सांगायचंय मला आपल्याला. आणि त्यामुळे वडिलांना काळजी वाटते हो. इतक्यामध्ये कीर्तिनामा नावाचा एक ब्राह्मण तिथे येतो आणि त्याची पाद्यपूजा झाल्यानंतर कीर्तिनामा प्रश्न विचारतो, का हो महाराज, सगळं काही छान आहे, सगळं काही छान आहे, आणि तरी तुमचा चेहरा पडलाय का? तरी तुमचा चेहरा पडलाय का? ते म्हणाले, याचं कारण माझी मुलगी. मग ही तर लक्ष्मी आहे प्रत्यक्ष. म्हणले सगळेच तसं म्हणतात. मग प्रश्न काय? हिच्याकरता योग्य स्थळ पाहिजे. आणि हिला बघायला जेव्हा लोक येतात त्यावेळेला लोक म्हणतात, हिच्या नवरा नव्हे हिचा दास सुद्धा व्हायची आमची लायकी नाही. पण हे सौंदर्य आम्ही नेऊन ठेवलं तर रक्षण कोण करणार? सौंदर्य नसावं असावा मुद्दा नाही, रक्षणाचं सामर्थ्य पाहिजे ना. पण अलौकिक भारतामध्ये क्रमांक 1-2च्या सुंदर होत्या ही द्रौपदी, रुक्मिणी. त्यामुळे सौंदर्य आक्रमण होईल ना. त्यामुळे आम्ही नाहीच रक्षण करू शकत. का हो गुरुजी, तुम्ही अनेक ठिकाणी फिरता, एखादं ठिकाण एखादा योग्य मुलगा आहे का हो? आम्हाला विचारतात लोक बरं का. बुवा तुम्ही अनेक ठिकाणी फिरता, एखादं योग्य स्थळ आहे का हो? आधी आमचं झालंय का विचारतात. नाही तर हा आपलंच नाव पुढं करायचं.
आणि मोठी यादी केली त्यांनी. एकनाथ महाराजांनी रुक्मिणी स्वयंवर नावाचा एक ग्रंथ लिहिलाय, या अध्यायावरूनच लिहिलाय, पण इतका विस्तार केलाय त्याचा, फार सुंदर एकनाथ महाराजांनी लिहिलेला आहे 500 वर्षापूर्वी. रुक्मिणी स्वयंवर जर ग्रंथ वाचला तर न जमणाऱ्यांचं जमतं, हे रुक्मिणी स्वयंवर रोज वाचल्याचं फल आहे बरं का. विकायला आणलेत मी ग्रंथ, नाही आणले नाही तर खरंच विचाराल कुठंतरी, मिळेल कुठेही धार्मिक साहित्यामध्ये मिळेल तुम्हाला. खूप यादी दिली, मी त्या यादीमध्ये जात नाही आहे. आणि वेदघोष नावाचा, कीर्ती नावाचा ब्राह्मणाचा असिस्टंट होता, तो उत्तम गायक होता. त्याने सांगितलं, आत्ता आम्ही द्वारकेतून आलोय, तिथे निळ परब्रह्म पाहिलं आम्ही. नांदे सांप्रत भूतलावरी, नांदे सांप्रत भूतलावरी, द्वारकेत श्रीहरी जयाची, कायवानु मी परी जयाची. रातोत्पल सम शांती जयाची, चरण युगुल ते धरी जयाची, कायवानु मी परी. जो अनंत रूपे अनंत शक्ती हरी, जो निर्गुण असुनी सगुण रूपता धरी, जो निज भक्तांचे त्रिताप निमिषे हरी. ऐसा ऐसा सुंदर धीर वीर तो, ऐसा सुंदर धीर वीर तो, यदुनायक श्रीहरी जयाची, कायवानु मी परी जयाची, कायवानु मी, कायवानु मी, कायवानु मी. आणि कृष्ण वर्णन सुरू झालं. काय दिसतात कृष्ण, आता अतिशय सुंदर दिसतो. नांदे सांप्रत भूतलावरी, द्वारकेत श्रीहरी जयाची, कायवानु मी परी. रातोत्पल सम, रातोत्पल म्हणजे जुगनू, त्या काजव्याप्रमाणे शांत अशी कांती आहे. म्हणजे चमकतो तो, पण त्रासदायक नाही, प्रखर सूर्यासारखा नाही, इतका गोड दिसतो. बोलायला जर गेलं कृष्णांबरोबर तो युक्ती प्रयुक्तीनं बोलतो, गंमत जम्मत करत बोलतो आणि आपल्याला निसंशय बनवतो. जो अनंत रूपे अनंत शक्ती हरी, जो निर्गुण असूनी सगुण रूपत, हे वर्णन करतोय तो ब्राह्मण, करतोय, सांगतोय सांगतोय सांगतोय. आणि एकदम रुक्मिणी कलंडली. हो, का कलंडली? तिच्या डोळ्यासमोर कृष्ण उभे राहिले, अंतःपटलासमोर समाधी लागली तिची. बरं, समाधी लावून बसायची सवय नव्हती तिला. नेहमी प्रवचन कीर्तनाला जाणारे लोक आहेत ना, त्यांना अंदाज असतो वेदांत सुरू झालं की समाधी लागणार आपली. ते बरोबर आपला ग्रॅव्हिटी मिडल ऍडजस्ट करून बसतात, इकडे नाही, चालू द्या असं. पण एखाद वेळेस पानसे काकांनी आग्रह केला, या हो या हो या हो या हो, म्हणून त्यांच्या शब्दाकरता एखादा आलेला असतो आणि वेदांत सुरू होतो. अहमेवा समेवाग्रे नान्य, असं होतं. ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहा ते सांभाळी, शेजारचा. असं रुक्मिणीचं कृष्णवर्णन ऐकताना झालं. लगेच लोक धावले. हो, ते काय बुवा नव्हे, सतरंजीत पाय अडकून पडाला. एक म्हणती धरा धरा, लगेच धावले. दासी कुणबिणी, दास विदर्भाची राजकन्या होती. एक म्हणती धरा धरा, एक पल्लवे घाली ती वारा,
एक म्हणती हे सुंदरा कृष्ण कीर्तने झडपली. तिला पदरानी वारा घालायला लागलाय असा, रुमालानी नव्हे पदरानी, पदर होता. आणि याने भीष्मकांनी ऐलान केलं, सांगितलं की ज्या अर्थी रुक्मिणीवर कुणाचा प्रभावच पडत नाही, कारण इतकी तेजस्वी होती. फालतू फालतू व्यर्थ गोष्टींचा प्रभाव नाही पडता कामा. लक्षात घ्या, आपल्या बुद्धीमध्ये चालतं त्या योग्यतेचे आपण असतो. म्हणून बुद्धीमध्ये चांगल्या गोष्टी चालण्याचा प्रयत्न करा, म्हणजे त्या योग्यतेचे आपण बनतो. फालतू फालतू डोक्यात विषयच नको. आणि इतका आनंद झाला भीष्मकाला. त्यानं सांगितलं ज्या अर्थी कृष्णवर्णन ऐकताना कृष्णमय वृत्ती झाली, त्या अर्थी मेड फॉर इच अदर. जाहीर केलं, माझी रुक्मिणी, माझी गोड गोड मुलगी मी कृष्णांना दिली. म्हटल्यावर लोक उभे राहिले, स्टँडिंग क्लॅपिंग ज्याला म्हणतात ना, उभं राहून टाळ्या वाजवायला लागले. साधू 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 म्हणजे वा वा वा. आनंद झाला. कृष्णांचं वर्णन त्यांनी पण ऐकलं होतं. यांचं ते साधू 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 संपतंय तेवढ्याच एक संधी साधू उभा राहिला. तो रुक्मी तो म्हटला थांबा बाबा. कोणीतरी ब्राह्मण येतो, दक्षिणेच्या लोभानं काहीतरी स्तुती करतो, तुम्ही माझी बहीण रुक्मिणी दिली म्हणता, इतकी काय वाटेवर पडली काय ती? तुम्हाला काय माहितीये कृष्णाबद्दल? माझ्याजवळ कृष्णाचं जास्त डाटा माझ्याजवळ आहे. कृष्ण कुलहीन तो दुग्ध दधी चोरी, कृष्ण कुलहीन तो दुग्ध दधी चोरी, कृष्ण कुलहीन तो दुग्ध दधी चोरी. किल्लरे राखितो घोर विपिनी, किल्लरे राखितो घोर विपिनी, किल्लरे राखितो घोर विपिनी, कृष्ण कुलहीन तो दुग्ध दधी चोरी, कृष्ण कुलहीन तो दुग्ध. आणि लगेच त्यांनी सांगितलं की तुम्ही लावून दाखवा लग्न. जरी रुक्मिणी कृष्णास होईल लग्न, तरी माझी श्मश्रू टाका काढून, ऐसे बोलला हाक फोडून, भगिनी शिशुपाला देईन मी. माझी बहीण मी शिशुपालाला देईन. म्हणजे काय चालवतो शिशुपाल? लहान मुलांचं हे चालवतो, शेदी देशाचा राजा. आणि वाईट वाटलं. बर तो तरुण मुलगा होता, सेनापती होता तो, त्यामुळे सगळी सेना त्याच्या ताब्यात होती. काय करणार? भीष्मक म्हातारा झालाय बिचारा. वाईट वाटलं, रुक्मिणीला वाईट वाटलं, सगळ्यांना वाईट वाटलं की चांगल्या ठिकाणी आमची ही मुलगी चालली होती, विदर्भाची कन्या चांगल्या ठिकाणी, पण आता काय बोलणार यांच्यासमोर? खूप वाईट वाटलं त्यांना. आणि सगळे आपापल्या ठिकाणी डिस्पर्स झाले, सगळीकडे गेले. आणि रुक्मिणीला खूप वाईट वाटलं. ती आपल्या अंतःपुरामध्ये आली, आपल्या मैत्रिणींसह बसली आहे, रडतीये ती. तेव्हा सगळ्या मैत्रिणींनी सांगितलं जास्त वाईट वाटून घेऊ नको. ती म्हणाली नाही, मला भगवंताशिवाय धीर धरवत नाहीये. कसा गे बाई हरी वीण धीर धरू, कसा गे बाई हरी वीण धीर धरू, कसा गे बाई हरी वीण धीर धरू. लवकरात लवकर तुझा हेतू कृष्णाला कळवायचा असेल तर पत्र लिही. पत्र लग्नाच्या आधीच? लग्नाच्या आधी पत्र, फोन, फेसबुक हे नव्हतं, इन्स्टा. ते म्हणले जास्त वेळ काढू नको, 8:30 झाले, पटकन लिही, 5 मिनिटात लग्न लावायचंय. मग तिनं धवल रंगाचा सुंदर असा कागद घेतला, मखमली कागद घेतला, रत्नशलाका घेतली, रत्नांचा बोरू, केशराची शाई केलेली, केशर टाकून त्याची किंचित तांबूस अशी शाई झालेली. आणि असं छानपैकी वरती श्रीकार काढला आणि लिहायला सुरुवात केली. मोरोपंत पोहोचले तिथे आणि ती चित्र काढताना फोटो काढले. स्वकरे वसंत तिलका, स्वतःच्या हातानं तिनं पत्र लिहिलंय. आणि वृत्त कुठलं वापरलं? वसंत तिलक वृत्त वापरलंय. आणि ज्या प्रकारचा प्रसंग तसलं वृत्त वापरायला पाहिजे का नाही? एका करुणाष्टकाचं वृत्त वापरायचं. स्वकरे वसंत तिलका वृत्ते पत्रात 7 मोजून,
मोजून 7 श्लोक लिहिले आहेत. आणि लिहिले होते तेही लिहिता लिहिता क्षणात योजून. लिहिता लिहिता लिहून टाकले. काय लिहू बरं? एक कागद फाडून टाकला. काय लिहू बरं? दुसरा कागद फाडून टाकला. तिसरा. आणि मग फूल तुम्हें भेजा है. अरे हे प्रेमपत्र आहे का कुष्ठरोगी लोक भीक मागायला आले? अरे प्रेमपत्र सुद्धा कसं लिहायचं भागवताला विचारा. ते प्रेमपत्र भागवतात शुकदेवांच्या मुखात आहे. हा दर्जा असेल. आणि ते पत्र पाठवलंय. सुदेव नावाचा एक ब्राह्मण आणि मंत्री होता, भीष्मकाचा मित्र होता. तो म्हणला लग्न ठरवणारा असतो तो धर्मपिता असतो. चांगल्या ठिकाणी जर लग्न ठरलं तर एक जन्म देणारा पिता, तसा लग्न ठरवणारा पण पिताच सांगितलाय. तो जातो आणि कृष्णांकडे पाहिल्यावर विसरला कशा करता आलो होतो. दृष्टी देखोनी मनमोहन कार्य आठवू विसरे ब्राह्मण. कृष्ण म्हणले कोण तुम्ही? हो म्हटलं मी कोण आहे. कुठून आलात? हो कुठून आलोय. अरे म्हणजे इतके कृष्ण गोड होते, फार वेगळेच होते हो दिसायला. आणि मग पद्माक्षीचे पत्र काढून पद्मनाभा हाती दिलंय आणि त्यांनी बघायला सुरुवात केली. काय सुंदर पत्र आहे. एक श्लोक बघू. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतान्ते निर्विश्य कर्ण विवरैर्हरतोंगतापम रूपं दृशा दृशिमता मखिलार्थ लाभम त्वय्यच्युता विशति चित्तम पत्रपम मे. गोपाल कृष्ण भगवान की. देवा मी तुला पाहिलेलं नाहीये, पण मी संतांकडून ऐकलंय की तू असा अत्यंत सद्गुणी आणि अतिशय कृपाळू आहे. त्यांचं ऐकून मी तुझं भजन करते. आणि जर आला नाहीस तर मी प्राण टाकीन आणि पुन्हा देह धारण करीन तो तुझ्या सेवेकरता. मी व्यर्थ कोणाच्या सेवेला हा देह नाही धारण केलेला. तुझे कारणी देह माझा पडावा. भगवंता. आणि केवळ आपली रुक्मिणी अशा डोळ्यातनं पाणी आलं होतं आणि ती सही फिसकटली होती. लक्षात आलं कृष्णांच्या. चला. आणि सांगितलं दारू का चलो. आणि याला सांगितलं तुझ्या घोड्यावर येऊ नको, फार वेळ लागेल, आपण आपल्याला फार घाईनं जायचंय. आणि इतक्या वेगानं कृष्ण निघाले तिकडून बरं का. सौराष्ट्राच्या टोकाला द्वारका, विदर्भामध्ये इकडे कुंडिणपूर नावाचं गाव, पण वेगानं निघाले. नादिर दिर दिर तुम तुम दानिम तदारे तारिम दारी नादिर दिर तुम तुम दानिम तदारे नादिर दिर तुम तुम दानिम तदारे तारे दानिम नादिर दिर तुम तुम दानिम तदारे मपसा नि द प नि द प म प म ग रे सा नादिर दिर तुम तुम दानिम तदारे तारे नादिर दिर तुम तुम दानिम तदारे. ओ मेरे मौला की आस्तों से गावे सुनावे. ओ मेरे मौला की आस्तों से गावे सुनावे. दुनिया में जब ईमान पावे, दुनिया में जब ईमान पावे. दादा किटक दादा किटक दादा दादा किटक दादा किटक दादा दादा किटक दादा दादा किटक दादा दादा किटक दादा दादा किटक ले सानी द प नि द प म गरे प म गरे सा नादिर नादिर दिर तुम तुम दानिम तदारे तदारे तारे दानी. येऊन पोहोचले. आजही ते ठिकाण दाखवलं जातं ज्या ठिकाणी भगवंतांचा रथ थांबलेला होता. हा सगळा भाग मी पायी फिरलोय बरं. अमरावतीपासून जवळ 1.5 तासच अंतराचं हे कुंडिणपूर नावाचं गाव. त्या भागातले कोणी असाल तर आपल्याला माहितीच असणार. आणि हा वेगानं धावत गेला, अतिशय वेगानं धावत गेला. आणि रुक्मिणीच्या कडे जाऊन सांगणार. रुक्मिणीनं ओळखलं. गतीवरून प्रगती कळते. मुलगा रिझल्टच्या दिवशी धावत आला म्हणजे, आणि पाय ओढत 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 एरंडेलाचा बोळा तोंडात ठेवल्यासारखा चेहरा करून. काय फेसबुक गळ्यातनं सुंदर असा कंठा काढला रुक्मिणीनं, त्याच्यावरनं ओवाळला आणि फेकून दिला. दृष्ट काढली त्याच्या कामाची. ब्राह्मणाला काही दिलं नाही रुक्मिणीनं. रुक्मिणींचे प्रत्यक्ष लक्ष्मी आहे. ब्राह्मणाला काहीही दिलं नाही. फक्त ती एक वाक्य बोलली, बा ब्राह्मणा मी तुला काही या क्षणाला देणार नाही, नाही तर एवढ्याला कृष्ण मिळतो असा अर्थ होईल.
कृष्णांची किंमत करता येणार नाही. पण मी तुला नव्हे पूर्ण ज्ञातीला आशीर्वाद देते. ज्या घरामध्ये सच्छुद्ध सात्विक ब्राह्मणांची पावलं स्थिरावतील त्या घरावर माझी म्हणजे लक्ष्मीची विशेष कृपा राहील. म्हणून लक्षात ठेवायला, ब्राह्मणांच्या पायात लक्ष्मी आहे. सच्छुद्ध गायत्री करणारा, जपजाप्य करणारा, वेद म्हणणारा, धोतर नेसणारा, वेद सांभाळणारा, शास्त्र सांभाळणारा ब्राह्मण जेव्हा घरी येतो तेव्हा छान पूजा करा त्याची. गेल्या 70 वर्षामध्ये आपल्याला फक्त ब्राह्मण द्वेष शिकवण्यात आला. ब्राह्मण संपला की धर्म संपला हे वाक्य लक्षात ठेवा. आपल्याला कोण सांगणार सत्यनारायण पूजा? लग्न कोण लावणार आपल्या पद्धतीनं? मुंज कोण करणार? वास्तुशांत कोण करणार? म्हणून हे टिकवा. धर्मस्य आलम मूलम अर्था, धर्मस्य मूलम अर्था म्हटलंय बरं का. आपण अर्थस्य मूलम धर्म, सुखस्य मूलम अर्थ, अर्थस्य मूलम धर्म, यांचे चाणक्यांचे सूत्र आहेत. ते म्हणाले सुखी व्हायचंय, पैशाची आवश्यकता आहे, त्याशिवाय तुम्ही ऐहिक जीवनात सुख होऊ शकत नाही. मग पैसे कसे मिळतात? धर्मानं वागलात की धर्म कोण टिकवतो? ब्राह्मण. म्हणजे इनडायरेक्टली त्याच्या पायात लक्ष्मी कशी असते मला सांगायचं. इथे आशीर्वादच दिला आणि यानंतर भराभरा जाऊन ती तयार होते. तातडी बहुदादाची कैचा अवकाश लागली हळद. आणि जगदंबेच्या पूजेला यांच्याकडे जायची पद्धत आहे. लग्नाच्या आधी त्या जगदंबेच्या, आजही ते कुंडिनपूरला जगदंबेचं मंदिर आहे, तिथे जातात, आजही जातात बरं. आणि तिथे गेली, 2 हार होते, दोन्ही हार तिच्या गळ्यात घातले आणि अंबेला नमुनी म्हणे प्रार्थना केली. कन्येला प्रसवतात ज्या माता, कन्येला जन्माला घालणाऱ्या ज्या माता आहेत त्या लटिक्या, त्या थोडक्या आहेत, या जन्मापुरत्या आहेत. खरी आई कोण आहे? तू आहेस. त्या लटिक्या तूची खरी, तुझ कृष्णची योग्य होय ज्या माता. तुला कृष्ण योग्य नाही का ग जामात म्हणून? मी तुझी मुलगी नाही का ग? असं म्हटल्यावर त्या मूर्तीच्या आतली चैतन्य रूप जगदंबा तिनं 2 पैकी 1 हार आपल्याला ठेवला आणि 1 हार सरकन तिला कौल म्हणून दिला आणि सांगितलं हार घे आणि कृष्णाला घाल. तो हार घेऊन निघाली. तेवढ्या वेळात सुदैवानं त्या मंदिरात आत एक छोटंसं विवर तयार केलं होतं, कारण बाहेर सैनिक उभे आहेत. छोटंसं विवर ते आजही आहे बरं. त्या विवरावरून आपल्याला लक्षात येईल की रुक्मिणी केवढी होती. दार पाडावं लागलं नाही, अगोबाई डगोबाई, लक्षात ठेवा. तेवढ्यातनं ती गेली आणि कृष्णांना छानपैकी गळ्यामध्ये वरमाला घातली. कृष्णांकडे पाहिल्यावर क्षीरसागरानंतर आजच भेट होती. आणि कृष्णाने पण तिकडून येताना, गुजरातहून येताना मुद्दाम विदर्भाकरता कमळाचा हार आणला होता. तो हार अर्पण केला. त्याला रथामध्ये तिला घेतलं आणि हंसे मुक्ता नेली. मग केला कलकलाट काकांनी, हा कान्नी नभ भरले जाय सुरांच्या ही नाद हा कानी. निघाले. इतक्यात रुक्मी तिकडून आडवा आला. मोठं युद्ध झालंय. तेव्हा बलराम दादा तिकडून आले आणि त्या बलराम दादानी रुक्मी दादाला चांगला चोप दिला. नांगर आणि मुसळ घेऊनच यायचा होतो, बुलडोजर. आणि त्यांनी तो रथ तोडून टाकला. घोड्यांच्या पुढचं ते जोखड काढून घेतलं. घोड्यांना म्हटलं संपली निवडणूक, ते निघून गेले. सारथ्याला मारला आणि एकटा तो राहिलेला विरथ झालेला तो रुक्मी आहे, त्याला असा अडकवला. त्या नांगर आणि मुसळ याच्यामध्ये असा नांगरामध्ये असा अडकवला, इकडून असा, इकडून असा. आणि वडेवाले वडे तळतात ना, ते असे टाकतात बघा, असा त्याला असा 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 करत कृष्णांच्या रथात टाकला. पण रुक्मिणीनं सांगितलं देवा याला मारू नका, याचा फक्त अपमान करून त्याला पाठवून द्या. मग उजव्या बाजूची मिशी काढली आहे, म्हणजे थोडक्यात तुझ्यावर आम्ही विजय मिळवला. डाव्या बाजूची भुवई काढली आणि वरती 7 पाट काढलेत. तेव्हा तो परत गेला नाही. अमरावतीच्या जवळ हे युद्ध झालंय. अमरावतीच्या अलीकडे भातुकली नावाचा जो स्टॉप आहे, इथे यानं स्वतःचं भोज कटकपूर नावाचं राज्य स्थापन केलं. तो परत गेला नाही. विशेष म्हणजे या 3 पिढ्या कृष्णांशी विवाहित झाल्यात बरं का. कृष्णांशी विवाह झाला या रुक्मीच्या बहिणीचा, रुक्मीच्या मुलीचा विवाह, रोचनेचा विवाह नाही, रुक्मवतीचा विवाह कृष्णांच्या मुलाशी झाला. आणि रोचना धाकटी म्हणजे नातीचा विवाह
या अनिरुद्धाशी झाला. असे 3 विवाह 3 पिढ्या पूर्वीच्या काळी नाही का शिर्क्यांच्या घरातल्या मुली भोसल्यांच्या कुळामध्ये देण्याची पद्धत होती पूर्वी. शिवाजी महाराज निंबाळकरांची मुलगी असं नाही का ते असो. आणि असं तो विवाह पार पडला. कसा तर कृष्ण घेऊन गेले त्यांना, हिला घेऊन गेले ठरल्याप्रमाणे. ती म्हणली मला पळवून घेऊन जा, मग पळवून घेऊन गेले. आणि मग द्वारकेमध्ये ही सगळी मागणं वराडी मंडळी गेली आहेत आणि गणेश पूजन झालं. तर गणेश आजही बेट द्वारकेला आहे बरं का, तिथं पूजन झालं. बुडालेल्या द्वारकेच्या अलीकडे बेट द्वारका आहे, तिथे ते आहे. जगदंबेचं पूजन झालं आणि सीमेवरती कृष्णांचं पूजन झालं. आणि सीमांत पूजन ज्याला म्हणतात ते पूजन झाल्यावर सुंदर असा विवाह पार पडला. वैदर्भीय लोकांना, महाराष्ट्रातल्या लोकांना अभिमान पाहिजे की कृष्ण हा जगातला पूर्णावतार होता, पण त्यालासुद्धा परिपूर्ण व्हायला महाराष्ट्रातली मुलगी न्यावी लागली आहे, आपली मुलगी. बरं, म्हणून कधी गेला द्वारकेला तर एवढंच म्हणा कृष्णाला, कृष्णा तुझ्या सासूरवाडीहून आलो, तुझ्या सासूरवाडून आलो आहे. मी खरं सांगतो आपल्याला, एक तरी सिग्नल भगवंत देतो. बरं, द्वारकेला आम्ही कथेला गेलो होतो, भागवताला किती वर्ष झाली, 7-8 वर्ष होऊन गेली. आम्ही रोज जाऊन उभे राहून, कथा झाली 7:30ला कथा संपायची, आम्ही रोज जाऊन उभे राहायचं दर्शनाला रोज. अहो बाकी सगळं मिळतं, त्याचं दर्शन रोज मिळणार आहे का? आणि त्याने इतक्या गोष्टी दिल्यात मला, वैयक्तिक द्वारकेच्या कृष्णाने मला खूप दिलंय. बरं, असा भगवंत आहे. इथूनच वंदन करूया रुक्मिणी देवींना, कृष्णांना वंदन करूया आणि विवाहाचा पुढचा सोहळा आपण पार पाडूया. गुरुजी आहेत, लाडू घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका विवाहाचे. उद्या समारोप आहे. उद्या समारोप झाल्यानंतर सगळ्यांना ओम नमो भगवते वासुदेवाय माझ्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे भागवताचा प्रसाद मी स्वतः माझ्या हाताने वाटणार आहे सगळ्यांना. बरं, आणि ओम नमो भगवते वासुदेवायचे स्टिकर आपण न्या, आपल्या देवघरावर लावा किंवा तिजोरीवर लावा किंवा दारावर लावा. असे स्टिकर्स मुद्दाम करून घेतले, ठेवा ठेवा या. आपण तेवढ्या वेळामध्ये भागवताची फलश्रुती म्हणून घेऊया आणि म्हणजे आपला वेळ वाचेल. भवे भवे यथा भक्ती पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वन्नो यत प्रभो नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमन तन्नमामि हरिं परम अनायासेन मरणं विना दैन्येन जीवनं देहि मे कृपया कृष्ण त्वयि भक्तिमचञ्चलां त्वयि भक्तिमचञ्चलां त्वयि भक्तिमचञ्चलां. एखादा मंगलाष्टक तुम्ही म्हणा, गुरुजी लोकांनी म्हणा, एखादा मी म्हणतो. म्हणा म्हणा, हां तुम्ही पहिला म्हणा.
हॅलो म्हणा, हॅलो. त्याचं बटन जोरात म्हणा. सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणिं थेवुरं लेण्याद्रिं गिरिजात्मजौ सुवरदं विघ्नेश्वरौ ओझरम् ग्रामोराञ्जन संस्थितो गणपतिर् कुर्यात् सदा मङ्गलं सुमुहूर्त सावधान. शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल. गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मण्वती वेदिका क्षिप्रा वेद्रवती महासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जलई समुद्र सहिता कुर्यात् सदा मंगलम. शुभ मंगल सावधान, बोला सावधान. राजा भीष्मक रुक्मिणी सनयनी पाहोनी चिंता करी ही कन्या सगुणावरा नृपवरा कोणा सम्या देईजे आता एक विचार श्री कृष्ण नवरा त्यासी समर्पू म्हणे रुक्मा रुक्म विचार त्यासी पुसणे कुर्यात् सदा मंगलम. शुभ मंगल मंगल सावधान, शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैव लक्ष्मीपतेन्ते गृहं सावधान. वरान वधूच्या गळ्यामध्ये वधुमाला अर्पण करावी, वधून वराच्या गळ्यामध्ये वरमाला अर्पण करावी. गाईला वासरू, टाळ्या आणि वाजंत्री.
बारीक लावा ना, बारीक लावायची, अगदी बारीक. ओवाळून झालं की असं ठेवा, त्यांना पाकिट घ्यायला. नक्की आरती लावायची लवकर. 9 वाजत आले. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने ले जा हरि जय. जय हो जय श्री भागवता. वेद तरुचे मधुर फळ. स्वादुरसेचे सोज्वळ. आत्मा राम मुनी सकळ. सेवुनी झाले सुफळ. महापरिबणी आरती करू तुझ भगवंता. जय श्री. येथे व्यासाची वाणी. सार्थक हरी गुण गावोनी. शास्त्र पुराणा मुकुटमणी. परमा प्रेमामृत जननी. सहज सेविता उदार दाता. मोक्ष तत्वता दे. जय हो जय श्री. जणू मानस तीर्थ. द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित. विहरे हरि हंस चितेत. श्लोक सुखमळे. भान विसरले रस पिता. जय हो जय श्री भागवता. पार महिमा ग्रंथाचा. साचा प्रेमा कविवर संतांचा. प्राणची कीर्तनकारांचा. जणू बोधाचा. जय हो
राम हरे हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की भगवती श्री रुक्मिणी माता की श्री शुकदेव जी महाराज की जय सब संतन की जय. उद्या बरोबर 4:30ला कथा सुरू होईल, 6:30ला मध्यंतर होईल, त्यानंतर 6:45ला सुरू झाली की साधारण 8:30 वाजेपर्यंत परीक्षिती मोक्ष 11वा स्कंद, सुदामदेव 11वा स्कंद आणि परीक्षिती मोक्ष ही महत्त्वाची कथा. उद्या समारोप आहे कथाचा. आज लग्न जरी झालं असलं तरी याचं जेवण उद्या आहे. हां, हे महत्त्वाचं सांगतो. आणि आता आपण सदा सर्वदा आणि दुसरा उपासनेला श्लोक म्हणायचा आणि मग जागा सोडायची. तोपर्यंत कोणी जागा सोडू नका. सदा सर्वदा योग तुझा उपेक्षू नको रघुनायका उपासनेला. सर्वांनी दर्शन घ्या. बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. मगासारखी खूप शांतता ठेवा. बुवा गेल्यानंतर आहे तिथे शांत बसा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. कोणी जागेवरनं उठू नका बरं का. कुणीही जागेवरनं उठू नका. गडबड गोंधळ करू नका. घाई गडबड करू नका. भगवंताला त्रास होईल असं कोणीही वर्तन करू नका. सगळ्यांना दर्शन होईल इथे व्यवस्थित.